औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात विषारी दारू प्रकरणाने मोठी खळबळ उडाली असून गेल्या 24 तासात तब्बल 13 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे राज्यभरात संताप व्यक्त होत असून प्रशासनही अलर्ट मोडवर आले आहे. प्राप्त माहितीनुसार पिंपरी चिंचवडमधील फुगेवाडी परिसरात 6 जणांचा तर पुण्यातील हडपसर भागात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. काही नागरिकांची प्रकृती अत्यंत गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्राथमिक तपासात आरोपींकडून केमिकलयुक्त स्पिरिटपासून तयार करण्यात आलेली घातक हातभट्टीची दारू विक्रीसाठी आणण्यात आल्याचे समोर आले आहे. ही दारू सेवन केल्यानंतर नागरिकांना उलट्या, चक्कर आणि तीव्र अस्वस्थतेचा त्रास सुरू झाला. त्यानंतर अनेकांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश वानखेडे याला राज्य उत्पादन शुल्क विभागाने ताब्यात घेतले असून पोलिसांनी या रॅकेटमधील 6 ते 13 संशयितांना जेरबंद केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांकडून विविध ठिकाणी छापेमारी देखील सुरू करण्यात आली आहे. मृतांमध्ये राहुल शरद क्षीरसागर, विजय शर्मा, पांडुरंग फुगे, विजय राठोड आणि राजेंद्र राठोड यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या गंभीर घटनेचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे.